मित्रांनो, शिवाजी महाराजांची ओळख आपण बऱ्याच वेळा गो ब्राह्मण प्रतिपालक या बिरुदाने करतो किंवा आपल्याला असं करताना आढळते. परंतु इतिहासाच्या गहन अभ्यासानंतर असं लक्षात येतं की हे बिरुद पूर्णपणे योग्य नाही. शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक नव्हते, तर ते खऱ्या अर्थाने क्षत्रिय कुलवंतस आणि श्री राजा शिवछत्रपती असे होते. गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकातील काही महत्त्वाच्या बाबीचा विचार केला तर आपल्याला असं समजतं की महाराजांना या बिरुदावलीत अडकवणे हे त्यांच्या खऱ्या भूमिकेला न्याय देत नाही. उदाहरणार्थ, शिवाजी महाराजांच्या विरोधात ब्राह्मणांनी कोटचंडी यज्ञ केला होता. तसेच महाराजांच्या राज्याभिषेकास अनेक ब्राह्मणांनी विरोध केला होता. पण या सर्व अडचणींना न जुमानता त्यांनी क्षत्रिय कुलाच्या आदर्शानुसार आपला मार्ग स्वतः निवडला आणि आपल्या ध्येयाप्रती निष्ठावान राहिले. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या पुस्तक वाचनाच्या या भागामध्ये. पहिला राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला, परंतु ब्राह्मणांच्या विरोधामुळे त्यांना 3 महिन्यांनी ललित पंचमीच्या दिवशी दुसरा राज्याभिषेक करावा लागला. हे सारे प्रसंग आपल्याला दाखवून देतात की शिवाजी महाराजांचे खरे व्यक्तिमत्व काय होते आणि त्यांनी आपल्या आयुष्यात किती संघर्ष केले. आज आपण त्याच इतिहासाच्या काही प्रमुख पैलूंवर चर्चा करणारा हा जो अध्याय आहे, हा जो चॅप्टर आहे या पुस्तकातील जसाचा तसा वाचणार आहोत, जे महाराजांच्या खऱ्या ओळखीचा शोध लावण्यास मदत करतात. सुरुवात करूया काही महत्त्वाच्या प्रश्नांनी. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरुवात करूया काही महत्त्वाच्या प्रश्नांनी. शिवाजी महाराजांना गो ब्राह्मण प्रतिपालक हा बिरुद का दिला गेला आणि हा बिरुद कितपत योग्य आहे? शिवाजी महाराजांविरोधात ब्राह्मणांनी कोटचंडी यज्ञ का केला आणि त्याचा महाराजांच्या कार्यावर काय परिणाम झाला? शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी ब्राह्मणांचा विरोध कशामुळे झाला? शिवाजी महाराजांच्या 44व्या वर्षी मुंज आणि दुसऱ्यांदा विवाह का करण्यात आले? शिवाजी महाराजांच्या ब्राह्मण सहकार्यांची भूमिका काय होती आणि त्यांनी महाराजांच्या कार्याला कसा पाठिंबा दिला? आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं या पुस्तकातील या चॅप्टरमधून आपल्याला मिळणार आहेत. चॅप्टरचं शीर्षक आहे शिवाजी ब्राह्मण 96 कुळी कुळवाडी शूद्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामागे ज्या काही बिरुदावल्या लावल्या जातात त्यात गो ब्राह्मण प्रतिपालक ही बिरुदावली जास्त प्रसिद्ध आहे. गायींचा आणि ब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारा अशी बिरुदावली सारखी प्रसिद्धी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल म्हणून मान्यता पावलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. यातील एकाही पत्रात शिवाजी महाराजांनी स्वतःच गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेतलेले नाही. शिवाजींच्या समकालीनांनी शिवाजीस लिहिलेली पत्र आहेत. त्या पत्रांपैकी एकाही पत्रात कुणीसुद्धा शिवाजीस गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणत नाहीत. उलट शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक असलेली 29 पत्रे उपलब्ध झालेली आहेत. या सर्व पत्रात शिवाजी स्वतःच क्षत्रिय कुलवंतस श्री राजा शिवछत्रपती असे म्हणून घेतो. तो स्वतःच गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेत नाही. मग हे गो ब्राह्मण प्रकरण आले कुठून? शिवाजी स्वतःच गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेई असे श्री ब मो पुरंदरे लिहितात व त्यासाठी शिवचरित्र साधने खंड 5 क्रमांक 534 व 537 असा आधार देतात. या सर्व पत्रांची व आधारांची छाननी करून श्री शेजवलकर निर्वाळा देतात की 534 क्रमांकाच्या लेखात शिवाजी स्वतःच गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेत नाहीत, तर पत्रात ज्याचा उल्लेख आहे तो ब्राह्मण त्यास तशी पदवी देतो. 537 क्रमांकाच्या लेखात तर गो ब्राह्मण प्रतिपालक असा शब्दच आलेला नाही. म्हणजे सब कुछ झूठ. शिवाजींनी स्वतःच गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेणे आणि ब्राह्मणांनी त्यास तसे म्हणणे यातले अंतर स्पष्ट आहे. काम करून घ्यायला किंवा याचना करायला गेलेला कोणीही राजास तू आमचा प्रतिपाल करणारा आहेस असे म्हणणारच. त्यात विशेष काय? मग शिवाजीला लावलेली किंवा खरे सांगायचे तर मागाहून बळेच चिकटलेली बिरुदावली कुणी लावली असावी? गो लावणे शक्य नाही. त्यामुळे उत्तर स्पष्ट आहे. स्वतःचा कार्यभाग साधण्यासाठी इतिहासातील थोर पुरुषांनी आपल्याला सोयीची अशी बिरुदावली लावल्यास फार
तर हुशारी किंवा चालाकी केली असे म्हणता येईल. लोक अडाणी आहेत व मुळापर्यंत जात नाहीत, तोपर्यंत पचेलही, पण म्हणून ते सत्य नव्हे, म्हणून तो इतिहास नव्हे. ग्रँड डफने आपल्या पुस्तकात गायी, रयत व स्त्रिया यांना लुटण्यास शिवाजीने आपले शिपायास बंदी केली होती असे नमूद केले आहे. त्याला इतरही आधार आहेत. मग गायी, रयत व स्त्रिया यांचा प्रतिपालक असलेला शिवाजी ब्राह्मण प्रतिपालक कसा केला गेला? रयत आणि स्त्रिया यांना बाजूस सारून त्या ठिकाणी ब्राह्मण कधी व कोणी आणले याचा अंदाज करणे कठीण जाऊ नये. शिवाजींच्या राज्यात ब्राह्मणास खास सवलतीसुद्धा कुठे दिसत नाहीत. उलट एका पत्रात आगळीक केलेल्या ब्राह्मणांसंबंधी शिवाजी महाराज लिहितात, ब्राह्मण म्हणून कोण मुलाईजा करू पाहतो असे बजावतात आणि धमकावतात की जे गनिमांचे गनिम ते तसाच नतीजा पावणार. सर्व मराठी ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांकडे नव्हते तसेच सर्व ब्राह्मण शिवाजी महाराजांच्या बाजूने नव्हते, अनेक विरुद्ध होते. म्हणूनही शिवाजी महाराज ब्राह्मण प्रतिपालक अशी बिरोदावली घेणे शक्य नव्हते व तशी त्यांनी घेतलेली नव्हती. दक्षिणा उपटण्यासाठी शिवाजींच्या काळात ब्राह्मणांनी शिवाजींच्या विरुद्ध कोटचंडी यज्ञ केल्याचा एक मजेदार उल्लेख शिवचरित्र साहित्यात आहे. दिल्लीच्या शहिनशहाचे मातब्बर सरदार मिर्झाराजे जयसिंग शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रात आले. त्यावेळी त्यांना शिवाजींविरुद्ध जय मिळावा म्हणून महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कोटचंडी यज्ञ केला होता. तो उल्लेख असा, मिर्झाराजा जयसिंगाची चिंता, शिवाजी मोठा दंगेखोर, मोठा हुन्नरवंत आणि मर्दाना, शिपाई अंगाचा खासा अफजल खान अंगी मारीला, शास्ताखानाच्या डेऱ्यात शिरोनी मारामारी केली, आपणास यश कसे येईल म्हणून चिंता केली. तेव्हा मोठे मोठे ब्राह्मण पुरोहित यांनी उपाय सांगितला. दैवी प्रयोगी अनुष्ठाने करावी म्हणजे यश येईल. मग मिर्झा पोलीला जे कोटचंडी करावी आणि 11 कोटी लिंगे करावी, कामनार्थ बगलामुखी कालरात्री प्रित्यर्थ जप करावा. 400 ब्राह्मण अनुष्ठानास घातले, त्यात प्रत्ययी अनुष्ठानी चालिले. अनुष्ठानास 2 कोट रुपये अलायदा काढून ठेविले आणि 3 मास अनुष्ठान काढून सिद्ध केले. अनुष्ठानाची पूर्णाहुती करून ब्राह्मणास दान दक्षिणा देऊन संतर्पण केले. मग दरमजल चालिले. शिवाजी जर ब्राह्मण प्रतिपालक होता आणि शिवाजींचे राज्य जर ब्राह्मण हिंदू धर्मरक्षणाकरिता होते तर एवढा कोटीचंड यज्ञ ब्राह्मणांनी कसा केला? छत्रपतींच्या राज्याभिषेकात ब्राह्मणांचा विरोध. महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायला विरोध केला हे सत्य तर सर्वांना माहीतच आहे. चातुर्वर्ण्याच्या रचनेप्रमाणे व हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राजा होण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आणि क्षत्रियांनाच होता. शिवाजी शूर असला, त्याने राज्य कमावले, तरी तो राजा होण्यास पात्र नाही असे धर्ममत होते. काहींना त्यांच्या क्षत्रियत्वाची शंका होती आणि उरलेल्यांना तो मुळात क्षत्रिय कुळातच असला तरी संस्कारक्षय झाल्याने क्षत्रिय राहिला नव्हता. शिवाजींची मुंज झाली नव्हती, मंत्रविधीसह लग्न लागले नव्हते. मग शिवाजी राजा कसा होऊ शकणार? काही सनातनी धर्मांतंडांनी त्यावरही कडी होती. ते सांगत होते, नंदांतम क्षत्रिय कुलम, नंद राजाचा अंत झाला तोच क्षत्रिय कुळाचा अंत होय. त्यानंतर कोणी क्षत्रिय उरलाच नाही. अकबराच्या काळी कृष्ण भट शेष याने शूद्राचार शिरोमणी नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्याने असे प्रतिपादन केले की परशुरामाने संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली. आता हिंदू धर्मात राजतेजाचे व राजवंशाचे क्षत्रिय कोणीच उरले नाहीत. मग शिवाजीला राज्याभिषेक कसा करणार? महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांपैकी कोणी राज्याभिषेक करण्यास तयार नाही. म्हणून मग काशीचा गागा भट्ट आला व त्याने सागरसंगीत राज्याभिषेक वैदिक पद्धतीने केला. तसे गागा भट्टाचे मूळ घराणे नांदेडचे, पण तो विद्वान ब्राह्मण काशीस होता. राज्यांनी त्याला व इतर ब्राह्मणांना प्रचंड दक्षिणा दिल्या. यात काही अतिशयोक्ती असेल, पण एक वर्णन असे आहे की गडावर राज्याभिषेक समयी राजांनी ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून इतके सोने दिले की त्यांना ते गडावरून खाली आणता येईना. शिवाजींचे ब्राह्मण सहकारी. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी विरोध केला होता. त्यावरून किंवा महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी मिर्झाराजे जयसिंग यांना यश मिळावे म्हणून
कोटी चंडी यज्ञ केला होता. त्यावरून महाराष्ट्रातले सर्व ब्राह्मण शिवाजींच्या विरुद्ध होते असा कोणी निष्कर्ष काढला तर तो मात्र पूर्णतः चूक ठरेल. हा प्रश्न केवळ व्यक्तिगत या किंवा त्या ब्राह्मण समुदायाचा नव्हता किंवा या किंवा त्या पुरोहिताचा नव्हता. प्रश्न मूळ चातुर्वर्ण्य धर्माचाच होता व आजही आहे. शूद्र हे प्रजापतीच्या पायापासून जन्माला आले. वरील तिन्ही वर्णाची सेवा करणे हे त्यांचे धर्मकर्तव्य आहे. त्यांना राजा होता येणार नाही अशी धर्माज्ञा आहे. राजा हा देवाचा अंश असतो आणि शूद्रात देवाचा अंश असणे शक्य नाही. म्हणून शूद्र राजा होऊ शकत नाही असा धर्माचा आग्रह आहे. मुसलमान राजा होऊ शकतो पण शूद्र होऊ शकत नाही अशी सनातन हिंदू धर्माची रीत आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला धर्माचाच विरोध होता, नुसता ब्राह्मणांचा नव्हता. शिवाजीच्या स्वराज्य उद्योगात अनेक ब्राह्मण साथीदार होते. दादोजी कोंडदेव हे तर त्यांचे गुरुच होते. रामदासांनी शिवाजीला उपदेश व मार्गदर्शन केले की नाही याबाबत कडाक्याचे वाद आहेत. ते तज्ज्ञांवर सोपून आपण बाजूस ठेवले तरी दादोजींच्या भूमिकेसंबंधी शंकेला जागा नाही. मोरोपंत पिंगळे हे तर पेशवे पदावर होते. ते एक मुख्य प्रधान होते. मोरोपंत अण्णाजी दत्तो व दत्ताजी त्र्यंबक हे प्रधान तर होतेच पण मोठे कुशल वीर होते. शिवाजींची आग्र्याहून सुटका करून घेण्याच्या रोमांचकारी घटनांना त्र्यंबकपंत डबीर आणि रघुनाथपंत कोरडे ह्या महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी आणि कृष्णाजी काशी व विसाजी या उत्तरेकडील ब्राह्मणांनी मोलाची मदत केल्याची इतिहासाने नोंद केलेली आहे. प्रश्न नुसता ब्राह्मणांचा नव्हता तर सनातन हिंदू धर्माचा होता. त्या काळाच्या मर्यादांचा होता व या मर्यादा शिवाजीने सुद्धा स्वीकारून मान्य केल्या होत्या. म्हणून सकृत दर्शनी आज हास्यास्पद दिसणाऱ्या गोष्टी त्या काळात घडल्या. संस्कार क्षय झाला वगैरे आक्षेपांना उत्तर म्हणून गागाभट्टांनी शिवाजी महाराजांची मुंज 44व्या वर्षी केली. मंत्रविधीसह पुन्हा विवाह केला. दान दक्षिणा म्हणून लक्षावधी सुवर्णमोहरांची उधळण करावी लागली आणि मग राज्याभिषेक झाला. हिंदू धर्मरक्षक म्हणून शिवाजीला बिरुदावली लावणाऱ्या आजच्या तमाम मतलबी धर्मांधांनी ही गोष्ट विसरू नये की याच हिंदू धर्माने व याच धर्माच्या रक्षकांनी शिवाजीला राज्याभिषेक करायला विरोध केला होता व 44व्या वर्षी मुंज आणि एकदा झालेला विवाह पुन्हा दुसऱ्यांदा करणे असल्या हास्यास्पद गोष्टी करविल्या होत्या. अर्थात हिंदू धर्म मानणाऱ्या शिवाजीला सुद्धा या काळाच्या आणि धर्माच्या मर्यादा होत्या. प्रत्येक थोर पुरुषाला काळाच्या मर्यादा असतात, परिस्थितीच्या मर्यादा असतात. तशा त्या शिवाजींना सुद्धा होत्या. गौरव करण्याच्या भरात तारतम्य सोडून काही वेळा शिवाजी महाराजांचा काळनिरपेक्ष गौरव केला. तो शिवाजीचे राज्य धर्मनिरपेक्ष राज्य होते. शिवाजी खरा समाजवादी होता इत्यादी हास्यास्पद विधाने सुद्धा काही मंडळी करतात. अर्थात ते खरे नाही हे स्पष्ट आहे. सरंजामी समाज रचनेच्या काळात स्वतः एक राजा असलेला शिवाजी धर्मनिरपेक्ष असणे शक्य नव्हते, समाजवादीही असणे शक्य नव्हते. शिवाजी त्याच्या समकालीनांपेक्षा किती लांब पल्ल्याचा विचार करी हे महत्त्वाचे. त्या परिस्थितीतही त्याने किती दूरदृष्टीचा विचार केला आणि त्या परिस्थितीतही त्याने किती प्रगतिशील पावले उचलली. राजा असूनही रयतेची कशी कदर केली हे महत्त्वाचे. शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक रायगडावर शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीस म्हणजे 6 जून 1674 रोजी झाला. हे बहुतेक सर्वांना ठाऊक आहे. परंतु शिवाजींचा आणखी एक दुसरा राज्याभिषेक झाला होता. तो पहिल्या राज्याभिषेकानंतर लगेच साधारणतः 3 महिन्यांनी ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध पंचमीस झाला होता. निश्चलपुरी गोसावी या नावाचा कोणी यजुर्वेदी तांत्रिक गोसावी होता. पहिल्या राज्याभिषेकानंतर तो शिवाजी महाराजांना भेटला. दरम्यान पहिल्या राज्याभिषेकानंतर 13 दिवसांनी शिवाजींची थोर आई जिजाबाई हिचे निधन झाले होते. शिवाजींचा सेनापती प्रतापराव गुर्जर वारला होता. शिवाजींची एक पत्नी काशीबाई मृत्यू पावली होती. या सर्व गोष्टी पहिला राज्याभिषेक करताना गागाभट्टांनी चुका केल्या म्हणून घडल्या असे या निश्चिलपुरीचे म्हणणे होते. त्याने मुहूर्त बरोबर काढला नव्हता. उपदेवतांना संतुष्ट केले नव्हते. त्यांना बळीचे दान दिले नव्हते. त्यामुळे ह्या आपत्ती ओढवल्या असे त्याचे म्हणणे होते. शिवाजी महाराज व त्यांचे सल्लागार हे धर्मश्रद्ध व पापभीरू होते. त्या सर्वांना त्या काळातील जाणीवांच्या व ज्ञानाच्या मर्यादा होत्या. त्यांनी निश्चलपुरींचे म्हणणे मान्य केले आणि मग पुन्हा दुसरा राज्याभिषेक झाला.
पुन्हा उरल्या सुरल्या देवदेवतांना यज्ञ करून व दानी देऊन संतुष्ट केले गेले. ब्राह्मणांना पुन्हा दक्षिणा देण्यात आल्या. एकाच व्यक्तीचे 2 राज्याभिषेक झाल्याचे कुठेच ऐकिवात नाही. अर्थात 2 राज्याभिषेक करून आणि 2 वेळा देवदेवता व ब्राह्मण पुरोहितांना संतुष्ट करूनही उपयोग झालेला दिसत नाही. राज्याभिषेकानंतर स्वतः शिवाजी महाराजांना जेमतेम 6 वर्षेच आयुष्य मिळाले व तसे ते अकालीच मृत्यू पावले. काळाच्या व तत्कालीन जाणीवांच्या मर्यादा लक्षात घेऊनच या 2 राज्याभिषेकांकडे पाहायचे एवढेच तात्पर्य. मित्रांनो, शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ पराक्रमाचा आणि रणधीरांचा नाही, तर तो त्यांच्या ध्येयवादाचा आणि त्यांनी आपली ओळख कायम ठेवण्यासाठी केलेल्या संघर्षाचा आहे. गो ब्राह्मण प्रतिपालक या बिरुदावरून चुकीचा अर्थ घेतला गेला, पण खरा शिवाजी महाराजांची तळमळ क्षत्रिय कुलवंत श्री राजा शिवछत्रपती म्हणून होती. ब्राह्मणांनी त्यांच्या विरोधात केलेले यज्ञ असोत किंवा राज्याभिषेकाच्या वेळी दिलेला विरोध असो, शिवरायांनी त्यांना पराभूत करून आपल्या ध्येयाच्या दिशेने पावले उचलली. शिवाजी महाराजांच्या जीवनातील या घटना आपल्याला शिकवतात की खरा नेता तोच असतो जो परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आपल्या ध्येयासाठी ठाम राहतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या संस्कृतीचे खरे आदर्श होते, ज्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला आपलेच केले आणि एक नवीन युगाचा आरंभ केला. त्यांनी आपल्या आयुष्यात केवळ शौर्यानेच नव्हे तर धैर्याने, निष्ठेने आणि न्यायाने राज्य केले. त्यांच्या या कार्यामुळे ते खऱ्या अर्थाने एक क्षत्रिय कुलवंतस आणि श्री राजा शिवछत्रपती ठरलेले आहेत. तर मित्रांनो, चला आपण या इतिहासाला समजून घेऊन आपल्याला मिळालेली ही महान धरोहर जपण्याचा आणि त्यांचा आदर्श घेण्याचा प्रयत्न करूया. जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, ह्या पुस्तकातील हा चॅप्टर कसा वाटला, तो जसाचा तसा मी वाचलेला आहे. तर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.